मित्रांनो नमस्कार. सागर डुकर ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की एका शेळीपासून आपण लाखो करोड रुपये कसे कमवू शकतो याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, कोणती गोष्ट जर मनामध्ये घेतली तर ती एकापासून आपण हजारो करू शकतो, लाख रुपये पण त्याच्यापासून कमवू शकतो. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे. तसंच शेळीपालनाचं असं आहे, शेळीपालनासारखा दुसरा कोणताच व्यवसाय नाही मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्ही कमी कालावधीमध्ये जास्त इन्कम घेऊ शकतात. हे फक्त एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे. आता शेळीपालन कसं आहे तुम्हाला ते सांगतो मी. तुम्ही एका शेळीपासून जर शेळीपालन सुरू केलं तर एक 5 ते 10 वर्षांमध्ये तुमच्याकडे शेळ्या इतक्या असंख्य राहतील, त्याची टोटल तुम्हाला म्हणजे इतक्या भरपूर राहतील. तुम्ही जर नाही विकल्या तर भरपूर, आणि त्याच्यामधून तुम्ही लाखोनं इन्कम घेऊ शकता फक्त एका शेळीपासून जर सुरुवात केली तर. एका शेळीला तुम्ही एवढं म्हणजे हलक्यात घेऊ नका. एक शेळी तुम्हाला 15 महिन्यामध्ये 2 वेतं म्हणजे 4 पिल्लं देते. 15 महिने 4 पिल्लं जर म्हणलं तर आज हिशोब करा तुम्ही 10 वर्षामध्ये किती होऊ शकतात आपल्याकडं. 10 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यामधून लाखो रुपये महिना घेऊ शकतात. इतकं त्याच्यामध्ये म्हणजे ह्या शेळीपालनामध्ये इन्कम आहे. फक्त करण्याची जिद्द पाहिजे आणि सुरुवात तुम्ही फक्त एका शेळीपासून करा आणि फक्त बोकड विकायचे आणि पाठी ठेवायच्या, बोकड विकायचे पाठी ठेवायच्या. असं जर करत चाललं तर आता आमचं जास्त लांबचं नाही, आमच्या जवळचं उदाहरण सांगतो मी. काळे दैफळ आहे आमच्या बाजूला, आमचे मावशी आहे तिथं त्या गावामध्ये. तर त्यांच्या भावकीमध्ये त्या व्यक्तीनं फक्त एक शेळी घेतली होती. एका शेळीचे 5 वर्षामध्ये 200 शेळ्या केल्या. बोकड विकायचा पाठ ठेवायची. 5 वर्षामध्ये एका शेळीचे 200 शेळ्या केल्या. 200 शेळ्या केल्या. 2 महिंदार ठेवले. 2 एकर चारा केला. 2 एकर चारा आणि माळरान होतं त्यांच्याकडं. त्या माळरानामध्ये 2-3 तास फिरवून आणायच्या. 2 गडी होते, परत दूध डेअरी होती त्यांच्या घरी. 2-3 तास फिरवून आणायच्या. संध्याकाळी त्यांना तुती, मार्वेल गवत, त्याच्यानंतर घास होता, मेथी घास, दशरथ घास, असं 2 एकर चारा त्याने लावलेला होता. त्याच्यामध्ये सुबाबळ होती, त्याच्यानंतर ते हे काय म्हणतात शिवरी होती. असे 5-6 प्रकारचे चारा लागवड करून त्याने त्याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम घ्यायला. ते म्हणजे फक्त आम्ही बोकड विकतो, पाठी जशाच तशाच ठेवतो. सगळं लसीकरण वगैरे सगळं स्वतः करायचे. 2 भाऊ आहेत ते. आता सध्या त्यांच्याकडे 200 ते 250 शेळ्या आहेत. तो पण व्हिडिओ मी लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल एक दिवस. रिअलमध्ये आहे का नाही म्हणून ते पण मी तुम्हाला दाखवतो. शेळीपालन म्हणजे एवढं पाहिलं ना, शेळीपालनाला म्हणजे एकदम तुच्छ आणि एकदम म्हणजे असा सगळ्यात हलका व्यवसाय समजला जात होता. पण हा व्यवसाय असा आहे की हा गरिबीकडून श्रीमंतीकडे नेणारा व्यवसाय आहे. काही व्यवसाय असे आहेत की ते श्रीमंतीकडून गरिबीकडे आणतात. पण एकमेव हा शेळीपालन व्यवसाय असा आहे का हा शेळीपालन एका शेळीपासून तुम्हाला याच्यापासून 10, 100, 1000 अशा शेळ्या वाढू शकतात. फक्त तेवढं सांभाळण्याची आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, तेवढं नियोजन पाहिजे. तेवढं जर असेल तर 100% आपण त्याच्यामधून लाखोनं इन्कम घेऊ शकतो. असे बरेच काही उदाहरणं आहे की ज्यांनी एका शेळीपासून शेळीपालन सुरू केलं. आज त्यांच्याकडे 100, 200, 500 शेळ्या आहेत. फक्त एकापासून सुरुवात केली. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात 1 रुपयापासूनच होते. लाखो रुपये आधी जर गुंतवणूक केली ते एखाद्या वेळेस सक्सेस होऊ शकत नाही. पण 100 शेळ्यावाला सक्सेस होऊ शकत नाही, पण एका शेळीवाला सक्सेस होऊ शकतो. कारण त्याचा अभ्यास हा एकापासून सुरुवात झालेली असते. 1-2 पासून सुरुवात झालेली असते. त्याला सगळं म्हणजे त्याच्यामधले सगळं आराखडा माहीत असतो, त्याच्यामधला अभ्यास झालेला असतो. कारण बघा, जेवढा मोठा व्यवसाय टाकला तेवढा एखाद्या त्याच्यामध्ये लॉस येऊ शकतं. पण छोट्या व्यवसायापासून जर सुरुवात केली
तर तो व्यवसाय वाढत वाढत चालतो. कारण त्याच्यातला अभ्यास होत चालतो. जसजसा अभ्यास होईल माणसाला तसतसं त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतो माणूस. त्याचप्रमाणे शेळीपालनामध्ये आहे. शेळीपालन तुम्ही एक जर शेळी घेतली त्याच्यापासून तुम्हाला अभ्यास होतो. या शेळीला आपल्याला चारा किती लागतो खायला एका शेळीपासून, तिचा बिमारीचा हिशोब लागतो, तिला बिमार पडल्यानंतर काय करावं लागतं काय नाही, तिचा खुराकाचं नियोजन, सगळं नियोजन तुम्हाला अगोदर कळल्याच्या नंतर तुम्ही 5 घेऊ शकता, 10 घेऊ शकता, 15, 20, 50, 100 किती पण वाढू शकता समजा. नंतर पहिला अभ्यास होणं सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं एकही शेळी तुम्हाला एवढी सोपी वाटू देऊ नका. ती तुम्हाला 5-10 वर्षामध्ये भरपूर काही इन्कम करून देऊ शकते. लाख रुपये महिना तुम्हाला देऊ शकते एक शेळी. असे बरेच काही उदाहरणं मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेले आहेत. फक्त सांभाळण्याची जिद्द पाहिजे, तेवढी धमक पाहिजे. 100% एका शेळीपासून आपण लाख रुपये महिना कमवू शकतो. जिद्द ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्याजवळ जिद्द असेल आणि जर तुम्ही जिद्दीनं जर कोणताही व्यवसाय करायला गेले ते 100% त्याच्यामध्ये यश भेटतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मूड नसेल ते व्यवसाय करणं काहीच म्हणजे उपयोगच नाही ते करून. त्याच्यामुळे स्वतःचं ध्येय काय म्हणतं स्वतः जिद्द ठेवायची आणि स्वतः व्यवसाय सुरू करायचा. 100% त्या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस होणार आणि चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेणार. फक्त एका शेळीपासून सुरुवात करून बघा तुम्ही. 5-10 वर्षामध्ये तुमच्याकडं असंख्य शेळ्या होतील. तुमच्याकडे तेवढ्या रेटणार नाही, तुमच्या तेवढं सांभाळ होणार नाही, इतक्या शेळ्या तुमच्याकडे राहतील. फक्त सुरुवात करा मित्रांनो. सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. शेळीपालनासारखा व्यवसाय दुसरा कुठलाच नाही. कमी भांडवलामध्ये, कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा व्यवसाय मला तर एकमेव फक्त शेळीपालन आहे. शेळीपालनाव्यर्थ दुसरा शेळीपालन सोडून तुम्हाला कोणताच व्यवसाय कमी पैशामध्ये सुरू होणारा नाही. 10,000 रुपयापासून 5,000 रुपयापासून सुरू होणारा व्यवसाय मला तर फक्त शेळीपालन आहे. त्याच्यामुळं असं कमी लेखू नका. नाव ठेवणारे ठेवतात, फक्त आपण वाट चालायची व नाव ठेवणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी एका बैर होऊन चालाय, जोपर्यंत तुम्ही बैर होऊन चालत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याच व्यवसायात सक्सेस होत नाही. कारण की या दुनिया पुढं बैर होऊन चालावं लागतं, नाही ऐकल्यासारखं चालावं लागतं, तेव्हाच तोच व्यक्ती याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. 100% सक्सेस होऊ शकता तुम्ही. फक्त तुम्हाला मंत्र म्हणजे फक्त एक बहिरं होऊन चालायचं. याच्यामध्ये जो माणूस आजच्या कलियुगामध्ये बहिरं होऊन चालन तो सक्सेस आहे. आणि जो म्हणे हा असं म्हणतो तो असं म्हणतो सक्सेस होऊ शकत नाही. कारण मी स्वतः अनुभवलेला आहे. मी पण तसंच म्हणत होतो अगोदर. आता नाही. आता आपण आपला विचार करायचा, व्यवस्थित व्यवसाय करायचा, काही अडचण नाही. अडचण येत पण नाही. फक्त जिद्द आणि चिकाटी बस. 100% सक्सेस होणार. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट नक्की करत जावा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या माहितीवर पाहिजे त्याचे पण तुम्ही कमेंट करत जा. काही अडचण असेल कमेंट करत जा. तुमचा काही प्रश्न असेल त्याची कमेंट नक्की करत जा. कमेंट करत नाही मित्रांनो तुम्ही. जोपर्यंत कमेंट करत नाही तोपर्यंत तुमच्या मनामधलं जी काय तुम्हाला माहिती लागते ती आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही एकतरी कमेंट मला नक्कीच करत जा. नुसतं व्हिडिओ बघून लाईक करून नाही तर कमेंट अवश्य करा. जेवढं तुम्ही कमेंट करसान तेवढं मला प्रोत्साहन भेटेल की आपल्या समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे. समोरचे आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना कुठल्या माहितीचं समजा माहिती लागते त्याच्यावरती माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. तर 100% कमेंट करा. कमेंट केलं तर त्याला उत्तर देण्याचं नक्कीच प्रयत्न करेन मी. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान जय हिंद जय